भारतीय संविधानाने भारतीयांना शिक्षणाचा अधिकार बहाल केलेला आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीय साक्षर झाले पाहिजे। शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही। तसेच आर्थिक दुर्बल घटक, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारमार्फत शिष्यवृत्ती दिली जाते। त्याच धर्तीवर श्रम एवं रोजगार मंत्रालय, श्रम संगठन, भारत सरकार, कल्याण आयुक्त कार्यालय मार्फत विडी कामगारांच्या पाल्यांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही ऑनलाईन पद्धतीने भरण्यासंबंधी कल्याण आयुक्त व्ही.टी. थॉमस, नागपूर यांनी दिनांक 4 जून रोजी आदेश जारी केले आहेत। त्याचा लाभ विडी कामगारांनी घेतला पाहिजे। ही प्रक्रिया सर्वसामान्यांना सुलभ व सोपी होण्यासाठी सोलापूर दत्तनगर येथील विमा दवाखाना येथे नोंदणी केली जाईल। त्याकरिता सर्व विडी कामगारांनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन यावे असे नम्र आवाहन विमा दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमरनाथ जाधव यांनी केले। श्रम एवं रोजगार मंत्रालय, श्रम संगठन, भारत सरकार, कल्याण आयुक्त कार्यालय मार्फत विडी कामगारांच्या पाल्यांना सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागत असून बहुतांश अशिक्षित विडी कामगारांमध्ये जागृती करण्याच्या अनुषंगाने लाल बावठा विडी कामगार युनियन्सच्या वतीनं गुरुवार दिनांक 19 जून रोजी दत्तनगर लाल बावठा कार्यालय येथे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली माहिती मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला। यावेळी मंचावर कॉम्रेड एम.एस. शेख, कॉम्रेड युसुफ शेख मेजर, नसीमा शेख, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए.एस. जाधव, औषधी संयोजक सी.एस. मोवाडे, एम.टी.एसचे व्ही.एस. कलशेट्टी, माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख, सुनंदा बल्ला, फातिमा बेग, शकुंतला पाणीबाते आदींची उपस्थिती होती। यावेळी कॉम्रेड युसुफ शेख मेजर, कॉम्रेड नसीमा शेख आदींनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे याप्रमाणे: विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, नोंदणी मोबाईल नंबर, बोनाफाईड, मागील वर्षाचे मार्कलिस्ट, विद्यार्थ्यांचे बँक पासबुक, विडी कामगार कारखान्याचे ओळखपत्र, विडी कामगार दवाखान्याचे ओळखपत्र व तहसील कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला। विडी कामगारांच्या मुलींकरिता विडी स्कॉलरशिप दिली जाते। यामध्ये पहिली ते चौथी इयत्ताकरिता 1000 रुपये, 5वी ते 8वी करिता 3000 रुपये, 9वी 10वी करिता 2000 रुपये, 11वी 12वी करिता 3000 रुपये, ITI, पॉलिटेक्निक, BSc ॲग्रिकल्चर अशा कोर्सेस करिता 6000 रुपये आणि MBBS, MBA, BE अशा प्रोफेशनल कोर्सेस करिता 25000 इतकी रक्कम दिली जाते। तर ऑनलाईन विडी स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची शेवटची जी तारीख आहे ती 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 31 ऑगस्ट अशी आहे व 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांकरिता शेवटची तारीख 31 ऑक्टोबर अशी आहे। आता विडी स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे अशी आहेत। पहिले म्हणजे आपल्या विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे मार्कलिस्ट, दुसरं शाळेचा बोनाफाईड दाखला, विद्यार्थ्याचे आधार कार्ड, विद्यार्थ्याचे बँक पासबुक, विडी कामगार दवाखान्याचे ओळखपत्र, विडी कारखान्याचे ओळखपत्र, तहसीलचा उत्पन्नाचा दाखला व कामगारांचा आणि विडीला पूर्वी 1000ला 16 रुपये होता। मी स्वतः सन्माननीय पंतप्रधान कैलासवासी मनमोहन सिंग सोलापूरला असताना चर्चा केली स्टेजवर। त्याने म्हटलं मी टॅक्स वाढवणार नाही विडी कामगारांना। आज किती टॅक्स केलं मोदी साहेबांनी? जे 1000ला 16 रुपये टॅक्स होतं ते 1000ला 195 रुपये झाले। आणि पुन्हा एक्साइज म्हणून 1000ला 1 रुपये 5 पैसे। एका बाजूला विडी उद्योगावर संकटला जायचं
दुसऱ्या बाजूला बिडी कामगाराच्या सवलती काढून घ्यायच्या. पूर्वी आमच्या बिडी कामगारांना घर मिळत नव्हतं.